बोलू का? बघा मित्रांनो, आता आम्ही एक पाहुण्यांच्या घरी आलो इकडे आमच्या इकडे खाली भंडारदऱ्याच्या इकडे मुदखेल साईडला आम्ही येतो. खाली एक बेट आहे बघण्यासारखी, आमच्या इकडे चाललंय. खूप असं छानसं बेट आहे. आता 2 मिनिटात तुम्हाला बेट दाखवतो आम्ही. आणि झाडं पण आहेत खूप. रत्नगरच्या थोडासा इकडं मुदखेल गाव आहे म्हणून तिथे आम्ही चाललोय. एकदम छानसं असं बेट आहे भंडारदऱ्याच्या पुढं, नाही का 5 किलोमीटर. एकदम मस्त बेटच्या बेटावरती आम्ही चाललोय. माझा मित्र रोहित आणि आम्ही चाललेलो आहे. 2च मिनिटं तुम्हाला बेट दाखवतो. आणि पाणी किती भरपूर पर्यंत पाणी ते पण आम्ही तुम्हाला दाखवणार आहे. बघा एकदम छानसं आहे असं. आता आम्ही रस्त्याने चाललोय. 2च मिनिटात पोहोचणार आहे. आम्ही आलेलो आहे बेटावरती. खूप छान असं बघा, समोर पूर्ण तळ्याचा परिसर आहे. इतकं पाणी. ते मुदखेलच्या खाली गावाच्या खाली एक बेट तिथे आम्ही आता आलोय. बघा बेट दिसू आता तुम्हाला. 1 सेकंद तुम्हाला बेट दिसेल पुढं. बघा एक बेट आहे एकदम छान असं आहे बघण्यासारखे. 2च झाडं त्या बेटावर. एकदम छान असा निसर्ग वातावरण. समोर रत्नगरचा डोंगर दिसतोय. हे सगळं भंडारदऱ्याचं मागची बागचे पाणी बघा. एवढं भरपूर पाणी इकडे वरती पण पाणी आहे डायरेक्ट. एकदम छान असं पाणी. हे बघा इथं बेट आहे. तसं एकदम छान असं एकदम वातावरण, गार हवा. एकदम तळ्याच्या काठी म्हणतात एकदम छान वाटतंय नाही का. थंडगार हवा, झाडं नाही का. 2 झाड पण बघा किती पक्षी येते एकदम मस्त पैकी नाही का. पान कावळे बिनकावळे सगळे आहेत ना, एकदम छानसे मस्त बसलेले आहेत. खूप छान असं बघा हा बेट आहे. इकडं पण एवढं पाणी आहे. आता हे रतनगडचा इकडं मुदखेल आणि इकडं वरती हे शेंडीकडून येणार हा मार्ग आहे. एकदम छान असा बघा किती छान वाटतं. एकदम मध्यस्थी असा. होय इथं एक म्हणजे अशी एक मच्छीमारांची त्यांनी बनवलेली होडी एक बघा. बघू शकता होडी त्यांनी हावल्या बिवल्या बनवल्यात. पण मग कसं आपले एकदम गावठी पद्धतीनं बनवले ते त्यांना मासे पकडायला. एक थर्मासची बनवलेले खूप छान अशी ही होडी आहे बघा. एकदम छान असं हावल्या बिवल्या बनवल्या ही होडी त्यांची. हे बघा हावल्या बिवल्या एकदम छान हावल्या बनवले. छान हावल्या मारा पाण्यात जाऊन हे हावल्या मारतात त्याने. आणि याच्यावर बसून ते मासे पकडायला जातात तळ्यामध्ये. एकदम छान असं. समोर तळा आहे भरपूर. हे एक झाड आहे एकदम छान असं झाड आहे मस्तपैकी. एकदम हवेशीर एकदम मस्त वाटतं हवेत. खूप छान पद्धतीने आम्ही पण खूप आनंद करू. आम्ही पहिल्यांदा आले. खूप छान वाटतंय. मला पण आवडलेले, तुम्हाला पण आवडेल बघा. खूप छान आहे. एवढं तळा भरले भंडारदऱ्याची मुदखेल साईडची बाजू आहे बघा. खूप छान आहे. आम्ही खूप आनंदाने आलेलो आहे. आणि आता आम्ही बघा ह्या पाण्याचा पण आम्ही आनंद घेऊ राहिलो. थोडं खूप छान वाटू राहिले आम्हाला बघा. तुम्ही पण कधी या. एकदम छान आहे. एकदम असं ऍक्टिव्ह वाटतंय एकदम छान पद्धतीनं मस्त वेगळी नाही का. खूप छान आहे. आतमध्ये बदक पण आम्हाला दिसले पाण्यामध्ये बदकत. ते पण आहेत ते खूप दूरवरच. आणि त्या साईडला पण एक बेट आहे. तो लय खूप मोठा बेट आहे. पण आता तिकडे आम्ही लांबून तुम्हाला दाखवतो इकडून तो बेट. पण तो खूप मोठा आहे. त्याच्यात खूप जंगल आहे, खूप झाड आहे तिकडे. एकदम छान असं वातावरण आहे बघा. समोर पुन्हा असा रतनगरचा डोंगर खूप छान मध्ये तळ्याच्या पाणी भरलेल्या भागातून तिकडे समोर खूप छान दिसतंय असं नाही का. जेणेकरून आता उन्हाळ्यात दिवसात एवढा निसर्ग नाही दिसत. पण जेवढा निसर्ग तेवढा आम्ही दाखवायचा तुम्हाला प्रयत्न करू नाही का. आणि छान असा आहे कव्वा पण बघा. निसर्ग आहे, निसर्ग आहे तो निसर्गच असणार आहे. पण मग आता सध्या उन्हाळ्यात सगळं रान वाळलेलं आहे. त्याच्यामुळं थोडा निसर्ग नाही का पावसाळ्यासारखा नाही आहे. पण आता एकदम छान आहे बघा. बघा आता यानंतर आम्ही घरी जाणार. यानंतर आम्ही 2 पुढच्या याच्यामध्ये दाखवू काय असेल ते नाही का. धन्यवाद. बघूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवतो.